सो हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. मी एम के म्हणजेच मोजम खोपेकर. तर कसे आहात मित्रांनो? मजेत ना? तर चला मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया. आजचा नवीन ब्लॉग आपला असा आहे की आज जेबीचा शो आहे चिंचपोकळीमध्ये. चिंचपोकळीचा चिंतामणीचा आगमन सोहळा हे आज आपण वाजवणार आहे, गाजवणार आहे आणि फुल क्राऊड नाचवणार आहे. कारण गेले 2 वर्ष आपण चिंतामणीचा आगमन सोहळा वाजवतोय, गाजवतोय. तसंच याही वर्षी आपलाच मान आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी आगमन सोहळा हे आज आपण वाजवणार आहे. आणि आता मी आलो बिल्डिंग खालती रेडी वगैरे होऊन. तर आता मी चाललो इकडून रोहित देवळेकरच्या इथे, कारण तिकडे आपल्याला ट्रॉली घ्यायची आपली आणि ती ट्रॉली घेऊन आपल्याला लालबागला जायचं आहे. मग तिकडे आपला लाईटीचा सेटअप असणार, मग आपला इन्स्ट्रुमेंट वगैरे लावून घेऊ. तर आता मी इथून जातो रोहित देवळेकरच्या इथे. तिकडे आपली जेबी सेना आली आहे. मग तिथून आम्ही ट्रॉली घेऊ आणि मग आपण जाऊ डायरेक्ट लालबागला. Few moments later. आता आपण रोहित देवळेकरची इथे ट्रॉली घेतली आहे. साहिल आहे, योगेश मालुसर आहे आणि मागे आपली जेबी सेना आहे. चाललोय आता आपण लालबागला सेटअप करायला. One hour later. तर इकडे आपल्या ट्रॉलीवरती बाबूचे लाईटी वगैरे बांधून झाले आणि अक्षय आपला वरती चढलाय, भोंगे वगैरे बांधतोय. यांचा झाला का मग आपण आपले स्टँड वगैरे लावून घेऊ रोटोचे. तिकडे आपला सर्व इन्स्ट्रुमेंट काढून ठेवलंय. तर फायनली आपला सर्व सेटअप वगैरे लावून झालाय. बघू शकता इथे झेंडेचा रोटो आहे, इकडे माझा रोटो आहे आणि हा आपला फॅन भेटलाय. एक गमरेचा कीबोर्ड लागणार. लाईट वगैरे सर्व लावून झालंय. आपण जातो मी घरी आणि चेंज वगैरे करून येतो कपडे वगैरे आणि मग तुम्हाला भेटतो.
तर फायनली आपला सर्व सेटअप रेडी आहे आणि ते इन्स्ट्रुमेंट वगैरे काढून घेतलाय. कसं वाटतंय साहिल? तिसरा वर्ष आहे चिंतामणीचा आपला. कारण आपला सर्वात हटके सेटअप असतो, तुम्ही बघू शकता. हर वर्षी आपण नवीन काय ना काय. कसं वाटतंय आजचा सेटअप? काय आपला 8 बेस 8 ड्रम 4 ताशे आणि आपला लाईट. जोगेश्वरी बीचला ऐकायला क्राऊड बघू शकता किती लोक आहे. खूप जमलाय. आता आपण वाजवायला चालू करतोय, मग भेटूया वाजवून झाल्यानंतर.
क्यों हिला डाला ना। फायनली आपला पॅकअप झालाय. वैभव होता आपल्यासोबत गाडीवर. वैभव कसा वाटला तुला? क्राऊड कसा नाचवलाय? क्राऊड एकदम टेक्निशियन मध्ये नाचवला, एकदम परफेक्ट आणि एकदम स्टार्ट टू एंड फुल धमाका होता. तुम्ही आता ब्लॉग मध्ये बघितलं असणार किती पब्लिक नाचवली. झेंडे मजा आली की नाही? वन साइड पब्लिक बघा तुम्ही अजून पण तिकडे. और सचिन भाई कैसा था अपना आज का चिंतामणी आगमन? लूप मार चिंतामणीचा. कारण आपल्याला दुसरा शोला पण जायचा आहे. सर्व सेटअप काढूया आणि मग तुम्हाला भेटतो फटाफट. Few moments later. मी आणि झेंडे गाडीवरती आहे. आम्ही आता चाललोय अंधेरीला. अंधेरीला आपला दुसरा आगमनाचा शो आहे. तर मी आणि झेंडे आपली स्टँडची बॅग घेतली आहे. आता आम्ही तिकडे पुढे चाललोय कारण काल साहिलने गाडी बांधून ठेवली आहे तिकडे. फक्त जाऊन तिकडे स्टँड आम्हाला लावायची आहे. तोपर्यंत आपला टेम्पो आणि आपली पूर्ण जेबी सेना मागून येते. तर फटाफट मी आणि झेंडे आपण पोचूया अंधेरीला आणि मग तुम्हाला भेटतो. तर फायनली मित्रांनो पोचलोय आपण आपल्या दुसऱ्या शोला जो अंधेरीला आपला स्टार्ट होणार आहे. जेबी सेना पण आली आणि तिकडून आपला टेम्पो पण येतोय जोगेश्वरी बीचचा. इकडे नाश्ता वगैरे चाललाय पोरांचा. काय मग कल्पेश, मजा आली की नाही? तर आता सर्व सेटअप करून घेऊया इकडचा आणि मग तुम्हाला भेटतो. तर आता आपल्याकडे सेटअप वगैरे लावून झालंय आणि इकडे आपले छोटे सबस्क्रायबर लोक आले. तर तुम्हाला कसे वाटतात आपले ब्लॉग बघायला? इकडून तिकडून म्हणजे नक्की कुठून आलाय तू? तू थोडा हे झालंय. थँक्यू. गणपती बाप्पा बोर्या. आता आहेत ना तुम्ही आमचा ऐकायला?
मित्रांनो, हा जो आपला लाईट वाला लोगो आहे ना, तो आपल्याला गिफ्ट केलाय वजन बाहेरी तुषार आर वजन आर. तर तुम्हाला लोगो बनवायचे असतील तुमच्या ग्रुपचे किंवा इतर कोणत्या वस्तूचे तर तुम्ही कांटेक्ट करा. मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर टाकेल. तो वजन भाई, अपने सब्सक्राइबर लोगों के लिए कुछ डिस्काउंट वगैरह होगा क्या? नहीं हो जाएगा ना भाई, आप बोल दोगे तो सब काम हो जाएगा. बस. तर आता आपण सर्व इन्स्ट्रुमेंट वगैरे लावून घेतला इकडे. आता अंधेरीचा गणपती आला आपला, तर आपण वाजवायला चालू करू. काय मग कसं वाटलं तुला चिंतामणी? वरडून वरडून पोरांचा आवाज बसलाय. म्हणजे अजून पण आपल्या पोरांमध्ये मजबूत स्टॅमिना आहे दुसरा तो वाजवायचा. आता आपण सर्व इन्स्ट्रुमेंट वगैरे लावून घेतलं आणि थोड्याच वेळात आपण वाजवायला स्टार्ट करू आता. तर फायनली गणपती बाप्पा आले, बघू शकता तुम्ही. क्या हो गया? तर आता आपण वाजवायला स्टार्ट करतोय, मग भेटूया वाजून झाल्यानंतर.
गाणी वाजून झाले आणि 6 वाजले, तर त्यामुळे पोलिसांनी बंद करून टाकलाय आपला बँड. आता बघू, आता जर वाजवायला दिला तर दिला. काय बोलतो सचिन, वाजवायला देत आहेत की नाही? अरे मजा आली आपल्याला सकाळी, पण आता वाजवायला देत आहेत की नाही आपल्याला? काय बोलले, 10 वाजले? ब्लॉग मध्ये टाकून दे. दादा बघूया वाजवायला भेटतोय की नाही. वाजवायला भेटला तर वाजूया, नाही तर मग पॅकअप करूया. आपला पॅकअप झालाय, कारण वाजवायला दिला नाही. 6 वाजले आणि आता इन्स्ट्रुमेंट वगैरे सर्व काढून घेतो. आपला टेम्पो तिकडे लागलाय, सर्व इन्स्ट्रुमेंट वगैरे काढून घेतो फटाफट. टप वगैरे सर्व ठेवून झालाय आणि आता मी निघालोय घरी. माझ्यासोबत आहे आपला मित्र आकाश. आकाशला बँड्राला सोडायचं आहे आणि मालवणवरून जितेश आलेला. जितेश पण होता आता आपल्या अंधेरीच्या शोला. तर आता आम्ही चाललोय घरी, कारण सकाळपासून 2 शो आपण वाजवले. एक सकाळी चिंतामणी आणि आता वाजवलाय अंधेरीचा. तुम्हाला दोन्ही शोचा एकच ब्लॉग बनवलाय मी. हा ब्लॉग तुम्ही बघितलंच असणार कसा आपला बनलाय, किती एन्जॉय केली आणि जेवढा शूट करता आला मला तेवढा मी शूट केलाय. कारण चिंतामणीच्या एवढ्या गर्दीमध्ये आम्हाला स्वतःला एवढी हिटिंग होत होती आणि त्यामुळे वाजवायला पण जमत नव्हता. तरी जेवढा शूट आला तेवढा मी केला आणि आता मी निघालोय घरी जाण्यासाठी. आता पोचतो आपल्या बिल्डिंग खालती आणि मग तुम्हाला भेटतो. तर आलोय मी आता आपल्या बिल्डिंगमध्ये. दोन्ही आगमन सोहळा हे आपण वाजवलाय, गाजवलाय आणि पब्लिकला नाचवलाय. सकाळी चिंचपोकळीचा चिंतामणी आणि संध्याकाळी अंधेरीचा मोरिया पोलीस लाईनचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या फॅन लोकांना मनापासून धन्यवाद, जे आज तुम्ही माझ्यावरती प्रेम दाखवला, माझ्यासोबत फोटो वगैरे काढले, सेल्फी वगैरे काढले. मला खूप बरं वाटलं ते बघून, कारण तुमच्या प्रेमामुळे मी आज एवढा वरती आहे आणि असंच प्रेम करत राहा. तर आजचा हा व्लॉग मी इकडेच एंड करतो. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.